थांबलो असतो तर छोटा झालो असतो, चाललो असतो तर मोठा झालो असतो। स्वार्थ हा गाठीस बांधता मी, न माझा न तुमचा झालो असतो। आज हे असे आहे, आज हे असे आहे, परंतु हे असे असणार नाही। दिवस आमुचा येत आहे, तो स्वस्थ बसणार नाही। तो दिवस आला आणि आता तो स्वस्थ बसणार नव्हता, कारण शाळेत जाण्यासाठी 6 किलोमीटर चालणारा शिवाजी चालता चालता 1200 किलोमीटर लांब असणाऱ्या भारतभूमीच्या राजधानीत म्हणजे दिल्लीत जाऊन पोहोचला होता। आणि त्या इवल्याशा शिवाजीचे आज माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील झाले होते। पण हा प्रवास मात्र खूप खडतरपणे सुरू झाला होता। अनेक वर्षांपूर्वी मुंबईतील घाटकोपर येथील एका झोपडपट्टीत उपजीविका म्हणून शिवाजीचे वडील घरोघरी जाऊन भाजी विकत। शिवाजीही त्यांना त्यात मदत करत। दिवसभर भाजी विकून रात्रीच्या शाळेत जाणाऱ्या शिवाजीनं त्या दिवशी 13 रुपये कमावले होते। त्या दिवशीचा कारभार आटपून पैसे नीट खिशात ठेवून वडील खुश होणार या विचारानं तो परतीच्या वाटेला लागला। पण नियती एक वेगळाच खेळ मांडून बसली होती। रस्त्याच्या कडेला चक्रीचा खेळ सुरू होता। झटपट पैसे कमावण्याचा मोह त्या वयात शिवाजीलाही आवरता आला नाही। त्याची पावलं अनाहूतपणे तिकडे वळली। हात खिशाकडे गेला आणि त्यानं काही पैसे आकड्यावर लावले। त्यात तो जिंकला। मग तो पुन्हा खेळला, पुन्हा जिंकला। 13 रुपयांचे 60 रुपये झाले। तो खुश झाला आणि खेळतच राहिला। पण हा खेळ संपला ते त्याच्या खिशातले सगळे पैसे संपले तेव्हाच शिवाजी उदास झाला। त्याला अपराध्यासारखं वाटू लागलं। तो विचार करत बसला आणि त्या दिवशी त्यानं ठरवलं, काहीही झालं तरी खरेपणाच्याच वाटेवर चालत राहायचं, खरेपणाच्याच वाटेवर चालत राहायचं, खरेपणाच्याच वाटेवर चालत राहायचं। कठोर परिश्रमांना कधीच न घाबरणारा शिवाजी त्यापुढे मिळेल ते काम कधी शिपाई म्हणून, तर कधी डोरकीपर म्हणून, तर कधी पेपरवाला म्हणून अगदी प्रामाणिकपणे आणि आनंदाने करत राहिला। वाचनाची आवड आणि अभ्यासू वृत्ती असणाऱ्या शिवाजीला आता कोणीच थांबवू शकत नव्हतं। त्याच सुमारास त्यानं एका छोट्याशा जागेतून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली। अथक परिश्रम आणि नशिबाची वेळीच मिळालेली साथ यामुळे एकीकडे व्यवसाय वाढत होता, पण तरीही
शिवाजी आपल्या गावाला विसरला नव्हता. त्याचं गाव, तिथली माणसं, तिथली माती ही वारंवार त्याला बोलावत होती आणि तोही वेळोवेळी तिला साथ घालत होता. बघता बघता 15 वर्षांचा काळ उलटला आणि छोट्याशा खोलीत सुरू केलेल्या व्यवसायाचं आज एका अद्ययावत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत रूपांतर झालं होतं. डायनालॉग. व्यवसाय करत असताना, व्यवसायामध्ये स्थिर झाल्यानंतर गावाकडं जरा जास्त येणं झालं आणि त्यावेळेला जाणवलं की ह्या गावामध्ये शिक्षणाची, 7वी नंतरच्या शिक्षणाची सोय नाही. आणि म्हणून गावानं आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ह्या मुलींच्या शिक्षणाची सोय होण्यासाठी ह्या गावामध्ये हायस्कूल हवं, विद्यालय हवं. सहकारी पतसंस्था किंवा लोकांची अन्य कामं, कुणाला नोकरी, कुणाच्या काय, कुणाच्या अडीअडचणी ह्या करत असताना समाजकारणातून राजकारणात कधी गेलो कळलंच नाही. खासदारपदी आल्यानंतर दादांनी जनहितासाठी भर संसदेत तब्बल 1300 प्रश्नांना वाचा फोडली. एवढंच नव्हे तर त्यांनी खासदार फंडातून आपल्या तालुक्यात ठिकठिकाणी पाणी पुरवठ्याची व्यवस्था, पूल बांधणी योजना, स्मशानभूमी, सभामंडप, BSNL टॉवर, शाळा कॉलेजमध्ये संगणक, क्रिकेट अकॅडमी असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले आणि सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं खासदार पदाची ताकद कळली. आणि खासदार म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही त्यांनी सामान्यांच्या मनात घर केलं. त्यांचं जे कर्तृत्व आहे ते अन्य खासदारांच्या तुलनेत खूपच वेगळं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व आज सर्वसामान्यांना भावण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी एका विशिष्ट समाजासाठी कार्य केलेलं नाही. सर्व समाजाला धरून गोरगरिबांना, लहान थोरांना, सर्वांना जनसंपर्क ठेवून आपलंसं केलेलं आहे. आणि या जोरावर ते इतर खासदारांच्या तुलनेत कैक पटीने श्रेष्ठ आहेत. आणि एकदा दादांची भेट घेण्यासाठी आम्ही ऑफिसमध्ये गेलो आणि दादांना सांगितलं आम्ही कामगार आहे दादा. तर दादा म्हणले कामगार असले म्हणून तू काय झालं, तुम्ही पहिल्यांदा खुर्चीवर बसा, तुम्ही पहिल्यांदा माणूस आहे आणि नंतर कामगार आहे. एखाद्या माणसाशी प्रेमानं वागणं आणि प्रामाणिक वागणं त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद अतिशय विरळ आनंद आहे. आणि म्हणून लोकांना वाटतं की आपला माणूस आहे, आपल्यातला आहे आणि म्हणून लोक प्रेम करतात आणि म्हणून मी लोकांवर प्रेम करतो, लोक माझ्यावर प्रेम करतात. त्यांनी जास्तीत जास्त असा प्रयत्न केलेला आहे की या 6 तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये काही ना काही विकास काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आढळराव बी आहेत, आमच्या बाया बचत गटातला गेला, चांगला माणूस आहे, डब्बं बिब्बं दिलं वाढदिवसाला, चांगलं आहे. आपले दादा आहेत ना की ते दादा असे आहेत की ज्या वेळेस छत्रपती शिवाजीराजांनी एक एक मावळा जसा गोळा केला तसा आज आढळराव पाटलांनी सुद्धा, दादांनी आमच्या एक एक माणूस, एक एक समाजाचा, एक एक जातीचा, एक एक धर्माचा माणूस अतिशय सुंदरपणे जवळीक केला आणि तो माणूस आज दादांच्या पाठीशी ठामपणे मतदार म्हणून उभा आहे. जो रोड त्यांच्या निधीतनं घेतलेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न सुटला आहे आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये याविषयी फार आदर आणि चांगली भावना आहे. कोईनकरवाडीच्या रस्त्याबद्दल असं सांगते की ह्या रस्त्यापासून आम्हाला बराच फायदा होणार आहे. मुलाबाळांना चालण्यासाठी पण आणि वाहतुकीसाठी पण चांगला फायदा होणार आहे. हे प्रत्येक वर्षातून ते 6 महिन्यातून 4 वेळा येतात. दादा जे बोलन, दादांनी कोणाला आतापर्यंत आश्वासन देऊन त्या माणसाला नाराजी कधी किंवा गावाला नाराज म्हणून असं कधी ठेवलेलं नाही. दादांचा शब्द असा आहे की दादांनी जे शब्द करेल तेच दादांनी पुरं पाडले. कोणी जाऊ, आदिवासी जाऊ, गरीब जाऊ, मोठा माणूस जाऊ, आमच्या कुटुंबातला माणूस आहे तो, असं एक आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आणि प्रत्येक सातत्याने त्यांची आम्हाला भेट आहे, आम्हाला त्यांचं मार्गदर्शन आहे. ते पूर्णपणे आमच्या गावाशी निगडीत आहेत. 6 गावाच्या संपर्कात कायमस्वरूपी महिन्यातून 1 वेळा तरी त्यांचा आमचा गाठभेट आहेच आणि संभाषण आमचं होतंच.
कसं काय चाललंय काय चाललंय हे सगळी विचारपूस करतात ते. आमच्या तालुक्याला ही व्यवस्था BSNL ची सुविधा ब्रॉडबँड असेल किंवा टॉवर असेल ही सुविधा उपलब्ध करून दिली. हे काम आढावरावांच्यामुळेच झालेलं आहे आणि मुलांच्या शाळेचा प्रश्न सुटलाय. कारण मुलं घाबरत होती पाण्यातून यायला. काय वेळेला मुलं येतच नव्हती शाळेमध्ये, म्हणजे पाण्यामुळे जमतच नव्हतं यायला. काय वेळेला शाळेत बंदच पडायची, गावातली मुलं येत नव्हती. तो प्रश्न सुटलाय. शिनोलीच्या कब्रस्तानला पैसे दिले साहेबांनी खासदार फंडातून. परत घोडेगावला बी कब्रस्तानसाठी पैसे दिले. कान्हूर मेसाई तिथं बी दादांनी कब्रस्तानसाठी पैसे दिले. शिक्रापूरमध्ये दिले. परत खडकी पिंपळगाव इकडे बी दिले. मोमेटेन समाजाला बी दादा मानतात. दादा हे जातीवाद करीत नाही, जातीवादापेक्षा लांब आहे. मुस्लिम समाज बी आज त्यांच्या पाठीमागं बहुसंख्येने. दादांनी या पट्ट्यात खासदार नसताना कोरेगावचं रेल्वे गेट हे त्या कोरेगावचे रेल्वे गेटमुळे 8-10 गावांचा संपर्क जो तुटला होता, जो बंद होतं, जे 4 वर्ष बंद होतं, त्या भागातल्या खासदारांना ते उघडता आलं नाही. दादांनी 8च दिवसामध्ये ते गेट उघडलं आणि त्या लोकांना दाखवून दिलं. तिकडल्या मतदारांनी एक ओळखलं की दादा हे एक काम करणारं व्यक्तिमत्व आहे. माझ्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने घोडेगाव आणि लांडेवाडी या परिसरात येणं जाणं झालं. तिथे काही निमित्ताने राहण्याचाही योग आला आणि तेव्हाच शिवाजी आढळराव पाटील हे नाव सतत कानावर आलं. त्यांच्या बंगल्यामध्ये आम्ही शूटिंगसुद्धा केलं होतं आणि सतत माणसांची ये जा चालली होती, कामं घेऊन येत होते, पण कुठेही आपण खासदाराच्या बंगल्यात आहोत असं वाटत नव्हतं. लोकांना त्यांच्याबद्दल जो काही आदर वाटत होता तो बघून खूप कुतूहल वाटलं आणि या माणसाला भेटल्यावर जाणवलं हा माणूस खरोखरच खूप मोठा आहे. मी मोठा आहे की छोटा हा प्रश्न वेगळा, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, एखादा वडापाववाला असेल तर वडापाववाल्याची मानसिकता काय आहे, त्याला कुठल्या अवस्थेमधून तो जातो आहे, ती अवस्थेतून मी कधीतरी गेलो आहे. एखादा गरीब शेतकरी असेल, त्याची विचार करण्याची पद्धत काय, त्या पद्धतीतून मी गेलो आहे. एखादा यशस्वी साहित्यिक असेल किंवा सुशिक्षित माणूस असेल तर त्यासुद्धा अवस्थेतून मी गेलो आहे. उद्योजक असेल तर मी उद्योजक म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळं मी शक्यतो त्या वर्गातल्या लोकांशी समरस होऊन त्यांच्यासारखा वागण्याचा प्रयत्न करतो. गरीब वडापाववाला असेल तर मी त्याची मानसिकता समजून त्याच्याबरोबर त्याच्यासारखं वागणं, आपुलकेनं वागणं. मी मोठा आहे, मी खासदार आहे, मी उद्योगपती आहे हे नाही. मी वडापाववाल्याशी बोलताना मी सुद्धा त्याच्याबरोबर त्याच्या जोडीचा समजतो. दादासाठी आम्ही भरपूर वेळा गेलो होतो आणि इथं बी भेट झाली होती भरपूर वेळा. आमच्या हॉटेलवरती आले होते, एकदा वडा खाऊन गेले एकदा. हां, एक अनुभव तुम्हाला सांगते. दसरा होता आणि आम्ही रात्रीची साफसफाई केली होती, पण असं काम चाललं होतं तर ती लोक अशी म्हणजे कचरा इथे येऊन झोपले. त्यांनी भरपूर कचरा केला आणि आमच्या साहेबांना असं साफसफाई आवडते, कचरा असं आवडत नाही, साफसफाई आवडते. तर ते करताना साहेब 7 वाजताच मुंबईवर नाहीच आले आणि तो कचरा खूप होता. चहा ठेवलाय, कचरा खूप होता. तर तो कचरा पाहून साहेब जरा थोडेसे आम्हाला त्यावेळेस दसऱ्याच्या दिवशी आम्हाला त्यावेळेस जरा रागवले, म्हणजे लई नाही, मनापासून नाही रागवले, पण आम्हाला त्या दसऱ्याची आठवण राहिली. आम्ही साहेब जर असे कधी यायचे ठरले ना तर आधी तर साफसफाई असतेच आमची, पण दसरा म्हणून आम्ही साहेबांकडनं शिकलो का साफसफाई आणि मॅडमकडनं आमच्या साफसफाईचं एक गुरुमंत्र त्यांच्याकडनं घेतलं. तर नावात सुद्धा दादा असून ते कामात सुद्धा दादा आहेत. त्यांनी बरीच काही पूर्व भागात कामं केलेली आहेत. त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीसुद्धा केलं तर काय हरकत नाही. मी फारसं काही बोलण्यापेक्षा मी एवढं सांगेल की कॉन्स्टिट्युएन्सी हे माझं घर आहे, हे माझं गाव आहे. प्रत्येक माणूस आपलं घर कसं सजवतो, आपल्या घराला कशी रंगरंगोटी करतो, आपल्या घराचे कशी फर्निचर चांगल्या पद्धतीने ठेवतो, आपलं घर बाकी घरांपेक्षा कसं चांगलं राहावं, घरामध्ये आर्थिक सुबत्ता राहावी, घरामध्ये सुखशांतता नांदावी, त्याप्रमाणे मी माझ्या मतदारसंघाची बांधणी करण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न राहील. मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्थिक सुबत्ता, कायदा सुव्यवस्था, लोकांच्या जगण्यासाठी राहणीमान उंचावण्याच्या पद्धतीमध्ये मग नोकऱ्या किंवा मुबलक वीज, पाणी ह्या गोष्टी जर व्यवस्थित पुरवल्या तर ते
सांगण्याचं इन शॉर्ट, आपलं घर कसं परिपूर्ण असावं, आपलं घर कसं सुखी आणि शांततेनं असावं, आणि त्या म्हणून प्रत्येक माणूस ते प्रयत्नशील राहतो की माझं घर हे चांगलं असावं, सुंदर माझं घर, तसा सुंदर माझा कॉन्स्टिट्युएन्सी, हे करण्याचं माझं स्वप्न राहणार आहे. हे स्वप्न पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे. आणि हे गाव, इथली माणसं, हेच माझं कुटुंब आहे. त्यांचं सुख आणि त्यांचा विकास हेच माझं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी मी खरेपणाच्या वाटेवर चालत राहणार. जे येतील त्यांच्यासह, जे न येतील त्यांच्याशिवाय.